जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठवाडा न्यूज 11मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत। बीड जिल्हा पुन्हा हादरलाय। जमावाच्या हल्ल्यात 2 सख्या भावांचा मृत्यू झालाय, तिसरा गंभीर जखमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच आता आष्टी तालुक्यात 2 सख्या भावांचा निगरून खून करण्यात आलाय। बीड जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली। राज्यभराचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले। या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी सर्वच क्षेत्रातून दबाव वाढला, मात्र तरीही बीडमधील गुन्हे थांबण्याचे चित्र दिसत नाही। गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वहिरा नावाच्या गावात 2 सख्या भावांची जमावाने हत्या केली। या घटनेनंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय। पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे। नेमकं प्रकरण काय? संतोष देशमुख प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून आक्रमक पद्धतीने आवाज उचलत आहेत। याच सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात सदर घटना घडली आहे। आष्टी तालुक्यातील वहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्राने 3 भावांवर हल्ला केला। या हल्ल्यात 2 सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक जण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी आंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत। अजय भोसले आणि भरत भोसले असे मृत भावांचे नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झालाय। हे तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले। यातील काही लोकांनी या 3ही भावांवर शस्त्राने हल्ला चढवला। मारहाण आणि खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे मात्र अद्याप समजलं नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे। आंबोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा तपशीलवार तपास करत आहेत। दरम्यान जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज 11, बीड।